सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 169 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत, ते ऐकावेत. आणि आता ही स्टोरी तुम्हाला सलग ऐकण्यासाठी प्लेलिस्टमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आता जो नको होता तोच दिवस आज उगवला आणि अर्जुन रावांची उचलबांगडी करण्यासाठी मयुरीच्या माहेरी रॉयल गँग मेंबर्स निघाले. 11 वाजले होते आणि खाऊन पिऊन राहुल म्हणाला, चल गुलाबन निघतो, तुझ्या जिजूला उचलायला चाललोय. ती म्हणाली, म्हणजे? तो म्हणाला, म्हणजे वाघाचे पंजे. अगं आता तूच म्हणालीस ना आपणच पुढाकार घेऊन लग्न केलं पाहिजे, म्हणून आता मीच पुढाकार घेऊन सासरवाडीत लपलेल्या तुझ्या जिजूला घरी घेऊन येणार आहे आणि मग लग्नाची तयारी सुरू करणार. कोमल म्हणाली, पण जिजू येतील का? राहुल म्हणाला, तुझ्या जिजूचा बापसुद्धा येईल. कसा येत नाही ते बघतोस की. नाही आला तर साल्याला बांधून आणणार. असं म्हणून राहुलने कॉन्फरन्स कॉल केला ग्रुप मेंबर्सवर आणि म्हणाला, सचिन, चैतन्य, जसे आहात तसे निघा बरं आणि नेहमीच्या ठिकाणी पोहोचा. मी गाडी घेऊन येतोय. आपण माझ्या गाडीने जाऊ तिथून पुढे. चैतन्य म्हणाला, थांब ना जरा, काय घाई आहे? सचिन म्हणाला, चैतन्य, घाई करावी लागेल, नाहीतर ते बेन सासरवाडीतून आपण येणार म्हणून कुठेतरी कल्टी मारेल. आधीच आपण येणार हे ऐकून त्याला धडकी भरली असेल आणि बायकोच्या पदराखाली लपला असेल आणि हाती नाही लागणार. चैतन्य म्हणाला, अर्जुन आहे तो कोणाच्या बापाला घाबरतो का, जो आपल्याला घाबरणार? कुठल्या भ्रमात आहात, जागे व्हा. राहुल म्हणाला, तो कुणाच्या बापाला घाबरत नाही माहीत आहे, पण बायकोपासून लांब जायचं म्हटलं की त्याचे हातपाय गळतात, माहीत आहे ना. एकतर त्यानं बायकोला माहेर जाऊ दिलं नव्हतं आणि कंपल्सरी डिलिव्हरीला ती जाणार म्हटलं की 9 महिने याच्याच बाळंतपणीसारख्या येरझाऱ्या आणि कळा सुरू झाल्या होत्या आणि घालमेल चालू होती आणि शेवटी करायचं तेच केलं भाड्यानं. गेला बायकोसोबत डिलिव्हरी करायला. सचिन म्हणाला, होणार रे, घराची आठवणसुद्धा काढत नाही बेनं. फक्त एकदा आला होता, तो सुद्धा 5 मिनटं बसला हॉलमध्ये आणि गेला निघून. ती राहितासारखा वागला. आता सांगत होती, मी तर फॅक्टरीतच होतो. राहुल म्हणाला, अरे जिथे त्याची बायको तिथेच अर्जुन रावांचं अख्खं जग, माहीत आहे ना आपल्याला. मग कशाला पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा करता. आता काय करायचं ते बोला. सचिन म्हणाला, हो निघूया. आणि चैतन्य, तू कुठं आहेस, काय करतोस? असशील तसा लवकर निघ बरं. आणि चैतन्य म्हणाला, असशील तसा निघ म्हणजे काय बेन्या? मी टॉयलेटमध्ये आहे आणि तसाच येऊ की काय खरकटा? आणि राहुल म्हणाला, ह्याच्या खादाड बेनं कुठलं, सारखं खातं जातं आणि धुतं, याशिवाय दुसरं काही जमतच नाही त्याला. आता याच्यामुळं खूप लेट होणार आपल्याला, आधीच उशीर झाला आहे. आणि प्रेशर देत चैतन्य म्हणाला आणि आंबट तोंड केलं त्यानं. तसा सचिन त्याला समजावत म्हणाला, चैतन्य, हळूहळू, आम्ही थांबतो हा तुझ्यासाठी. पण माकडा, फोन घेऊन गेलास की काय लंडनमध्ये तू, आणि घाण लागेल बरं का फोनला. तसा राहुल खूप हसला आणि चैतन्य म्हणाला, मला कळतं तेवढं. इथे मी सिस्टीम करून घेतली आहे फोन हँग करायची आणि कानाला ब्लूटूथ लावला आहे. आता जमाना बदलला आहे यार, कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? तुला कळत नाही का किती काळ बदलला आहे? आता सगळं करता येतं. आणि राहुल म्हणाला, खरंच रे बाबा, जमाना खूप बदलला आहे. आपल्या वेळी माहीत आहे ना, लहानपणी टॉयलेट कुठं होती तेव्हा? आता घरातच टॉयलेट आहेत. किती सोय आहे ना, इथेच खायचं आणि इथेच जायचं. आणि आपल्या वेळी इथं खायचं आणि तिथे लांब लांब जायचं, असं होतं. मग सकाळी उठल्या उठल्या कुठे जायचं तर वगळीला, आणि तेही टरमळ घेऊन, आणि तेही नशिबात नसेल दुसरं कोणी उचलून नेलं असेल तर मग काय करायचं? आणि सचिन म्हणाला, झंडू बाम टरमळ गेले लांब, दगडानं केले काम, झंडू बाम. असंच करायचं आपण, हो ना राहुल? पण काम अडू देत नव्हतं त्या वाचून. आणि आता हे ऐकून तिघेसुद्धा खूप खूप हसले. खूपच महाविलिंदर माकडं होती ही रॉयल गँग मेंबर्स भूतं. अर्जुनराव नसले तरी अर्जुनरावांनी पेरलेला चावटपणा आता सगळ्यात उतरला होता. कारण अर्जुनरावांची हवाच न्यारी होती. त्यांची विनोदी शैली भारी,
त्यांची शब्दपेक भारी, प्रसंगावधान राखून बोलण्याचं कौशल्य तर आणखीनच भारी. अर्जुनरावांचं सगळंच लय भारी होतं. आणि त्यांची हवा ज्याला लागायची तो आकाशात उडायचा आणि त्यांचा फॅन होऊन जायचा. जशी आता त्यांची हवा सासरवाडीत त्यांचे सासरेबुवांना लागली होती. आणि सासरेबुवासुद्धा अर्जुनरावांचे फॅन झाले होते. आणि आता हसता हसता चैतन्य म्हणाला, हो यार, लहानपणी ना दूरदर्शनला ही जाहिरात लागायची सारखी, झंडूबामची. आणि हे गाणं खूप फेमस होतं गावामध्ये. बच्चे कंपनीच्या तोंडामध्ये सतत हेच गाणं असायचं. आणि इतक्यात हसता हसता कंट्रोल सुटून चैतन्याचीच हवा निघाली. आणि इकडे राहुल आणि सचिनने खूप वाईट तोंड करून नाक पकडलं. आणि राहुल म्हणाला, ए कुत्र्या, काही लाज बीज आहे की नाही तुला? किती नरकासारखा गणतोस. आणि चैतन्य म्हणाला, राहुल, तुला काही फोनमधून वास आला काय? किती नौटंकी रे तू साल्या. आणि सचिन म्हणाला, फोनमधून वास नाही आला रे, पण या अगोदर जेव्हा जेव्हा तू आम्हाला या नरक यातना दिल्या होत्या ना, ते आठवल्या आणि आपोआप आमचे हात आमच्या नाकावर गेले. साल्या किती नमुने रे तुझे सेंटचे. आणि सगळे खूप खूप हसत होते. सचिन तर बेडवरच लोळायला लागला गडाबडा. आणि एक वेळ तर त्यांनी असं केलं की त्यांना वाटलं आपण एकमेकांसमोरच आहोत. आणि एकमेकांना टाळी देण्यासाठी त्यांनी आपापल्या घरीच हातसुद्धा उचलले होते. इतकी महाभयंकर भूत होती ना ही सगळी. बाप रे. कोणाला थांबवावं आणि कोणाला अडवावं आणि कोणाच्या तोंडाला हात लावावा काही कळत नाही. एकाला लपवावा आणि दुसऱ्याला काढावा. सगळे एक जात, एका माळेचे मणी, हलकट, नीच, वात्रट आणि हरामखोर. आणि एकदम हटके, रॉयल, नमुने. आणि उगीचच आमच्या अर्जुनरावांना नावं ठेवतात. पण ते टोळीचे मुकादम होते हे मात्र खरं. आणि आता इकडे अभिसुद्धा त्याचा लॅपटॉप बंद करून एकच प्याला मारून फोनकडे आला. मी तू झोपली होती. आणि झोपण्याच्या आधी त्यानं फोन चेक केला तर ही आजची ही अर्जुन भगाऊ स्पेशल मीटिंग त्याला अटेंड करायला मिळाली. तो त्यांना जॉईन झाला आणि म्हणाला, ए काय भानगड, आज कशासाठी फोन केलाय? आणि सचिन म्हणाला, अभि यार, 5 मिनिटापूर्वी का नाही जॉईन झालास तू? सुगम संगीत ऐकायला मिळालं असतं ना. मिस केलं तू यार, सो सॅड. आणि अभि म्हणाला, चैतन्याचं सुगम संगीत ना, मग मला नको. आणि चैतन्य म्हणाला, का रे अभि, अमेरिकेतल्या बुजगावण्या, तुला इतकी माझ्याविषयी खात्री कशी रे की तो मीच आहे? आणि अभि म्हणाला, चैतू माकडू, आम्हाला तुझ्याविषयी इतकी खात्री आहे ना की आम्ही अख्ख्या गर्दीतसुद्धा जसं तुला ओळखू शकतो ना, तशा तुझ्या ब्रँडेड स्मेललासुद्धा ओळखू शकतो. साल्या समोरच्याची वाट लावून टाकतोस अगदी. आता सगळे पुन्हा एकदा हसले. आणि अभि म्हणाला, अरे पण झालंय काय, सांगा तरी. का कॉल केला, विषय सांगा मला. आणि सचिन म्हणाला, अर्जुनला आणायला चाललोय, त्याच्या सासरवाडीतनं, येतोस का? अभि म्हणाला, ऑल द बेस्ट. खूप मोठी रिस्क आहे. तो महाबनेल आहे. काहीतरी कारण सांगून तिथेच राहणार, बघाच तुम्ही. आणि सचिन म्हणाला, ते बघूया. ए चैतन्य, आवर आणि घाल पॅन्ट, बास झाली तुझी पिरपिर. तसं चैतन्याने शेवटचं एकदा आंबट तोंड केलं आणि उठला. मग सगळे हे 3 इडियट ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि एकत्र त्या 4थ्या इडियटला आणण्यासाठी निघाले. आणि सगळे रॉयल गँग येणार आणि आपली वरात काढून नेणार म्हणून अर्जुनराव धास्तावले होते. इथूनच लग्नाला गेलो तर काय होईल असा विचार चालला होता बहुतेक डोक्यात. डावपेच चालले होते. गणिमी कावा आखला जात होता. आणि मयुरी आली आणि म्हणाली, अहो अर्जुनराव, इतके का काळजीत पडलाय तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का? फॅक्टरीत काही झालंय का? इथल्या मुंबईच्या. तो म्हणाला, हट, तिकडे काय झालं तर मी कशाला चेहरा लटकवून बसेल इकडे? तुझ्यासमोर असा कधी येतो का मी लटकवलेला चेहरा घेऊन? माझा मी समर्थ आहे तिकडेच प्रॉब्लेम मिटवायला. पण इथं प्रॉब्लेम घरचाच आहे. ती म्हणाली, आता काय झालं? अगं ती बेनी येतील ना मला कोणत्याही क्षणी न्यायला. आज रविवार आहे ना, आजची अल्टिमेट दिली होती त्यांनी. आणि ती म्हणाली, तुमचं तुम्ही ठरवा बाई, मी काही नाही सांगू शकत. आणि तसंही 8-15 दिवसाचा तर प्रश्न असेल.
आणि त्यानं तिच्याभोवती मिठी मारली आणि म्हणाला, बायको, तुझ्याशिवाय त्या घरात कसा राहू मी? दररोज सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी तुझ्या हातातल्या बांगड्यांची किणकिण आणि पैंजणांची रुंझून ऐकल्याशिवाय मला करमत नाही. असं म्हणून त्यानं तिला मिठीत घेतली आणि इतक्यात बाळानं पाळण्यात हालचाल केली आणि अर्जुन चिडला आणि म्हणाला, रॉयल गँग भूतं आधीच लागली आहेत मागे हात धुवून इथून नेण्यासाठी आणि आता हे मिनी रॉयल गँग भूत सुद्धा मला इथून हाकलून द्यायला बसलं आहे. आणि तिने त्याच्यावर डोळे मोठे केले.